नमस्कार. नवरात्री उत्सव म्हणजे स्त्री शक्तीची आराधना आणि स्त्री शक्तीचा गौरव. याच पार्श्वभूमीवर वसई लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक दिलीप डाबरे सर यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे की समाजातील कर्तृत्ववान स्त्रिया ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजावर आपल्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवला आहे, अशा स्त्रियांचा गौरव करून त्यांची मुलाखत घेण्याचा हा उपक्रम आहे. स्त्री म्हटलं की चाकोरी आलीच, किंबहुना ती असावी अशी अपेक्षा तरी केली जाते. पण आपलं घर, नाती, समाज हे सगळं सांभाळून ती आपल्या यशाची यशोगाथा सांगत असते. आणि तिच्या यशाची यशोगाथा म्हणजेच आजच्या दुर्गेचे रूप, नाही का? तर अशाच या दुर्गेचा जागर करण्यासाठी आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी इथे माधवबाग क्लिनिक मध्ये आलो आहोत. आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर नीलम महाडिक. नमस्कार नीलम महाडिक. आणि तुमच्याकडे बघून असं वाटतंय की आजचा रंग म्हणजे आजची तिसरी माळ जी आहे ही निळ्या रंगाची आहे. आणि आजचा रंग हा निळा आहे, जो शांतता, धैर्य आणि शिस्तीचे प्रतीक आहे, नाही का? तर आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत नीलम महाडिक, ह्या आयुर्वेद कन्सल्टंट आणि पंचकर्म स्पेशालिस्ट आहेत बरं. आणि 16 वर्ष माधवबाग क्लिनिक मध्ये त्या प्रॅक्टिस करत आहेत. तर आजचा आपला हा संभाषण म्हणजे आजचा आपला संवाद सुरू होण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो, एक महिला म्हणून, की तुम्ही एक कर्तृत्ववान डॉक्टर आहातच आणि त्याचबरोबर घर सांभाळून तुम्ही हे तुमचा व्यवसाय सांभाळता. तर आज इथे येताना तुम्ही घरी देखील आपली व्यवस्थित म्हणजे नवरात्रीची पूजा वगैरे करून आला असाल नक्कीच. हो हो, नक्कीच. आज नवरात्रीची आपली तिसरी बाळ आहे. आपण देवीला नमस्कार केल्याशिवाय तर निघत नाही. आणि माझं स्वतःचं कुलदैवत तुळजाभवानी देवी असल्यामुळे गेले बरेच वर्ष मी घरातनं कोणतंही काम करायचं असेल किंवा आपलं सकाळची जी पूजा असते त्यामध्ये तुळजाभवानी देवीचं स्तोत्र म्हटल्याशिवाय मी घरातनं बाहेर निघत नाही. आणि आता या 9 दिवसांमध्येच ते स्तोत्र म्हणताना एक वेगळी ऊर्जा आपल्याकडे येते. असं वाटतं की ती देवी आपल्याला आशीर्वादच देत आहे की तू जे काही काम करत आहेस ते पुढे पुढे तू असंच चालू ठेवावं. आणि एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं आपण म्हणूया की प्रोत्साहन मिळत असतं की नाही, मला हे काम करते मी आणि ते मला असंच पुढे चालू ठेवायचंय. आणि देवीचे आशीर्वाद तर आहेच आणि देवी मला पदोपदी मदत करत असते की नाही, तू या पद्धतीने पुढे जात जा. त्यासाठी तुळजाभवानी देवीला मी नमस्कार रोज करते आणि मगच माझ्या कामाची सुरुवात करते. मी असं म्हणेन की आमच्या कवी क्षेत्रामध्ये माझी एक मैत्रीण आहे, तिचा एक शेर मला नेहमी आठवतो की हिरकणी इतकीच फरफट रोज होते, फक्त आमचा पाठ अभ्यासात नाही. प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्यातली हिरकणी असते. आणि मी म्हणेन या हिरकणीला सलाम करून आजच्या आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. मी प्रमुखतः मूळची पुण्याची. 10वी-12वी पुण्यामध्ये झालं. 12वी नंतर टिळक आयुर्वेद महाविद्यालय, खूप जुनं आयुर्वेदातलं कॉलेज आहे, तिथे माझं ऍडमिशन झालं. 4.5 वर्षाचा पूर्ण कोर्स झाल्यानंतर आम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप असते, ते केलं. त्याच्यानंतर असं वाटलं की आपण फक्त आयुर्वेद न करता कुठेतरी आपल्याकडे स्पेशालिटी पण पाहिजे म्हणून आपण, आणि मेजरली स्त्रियांमध्ये, सो मी 1-2 वर्षाचा डिप्लोमा इन गायनेक तो पण केला. पण काय म्हणतात ना की आयुर्वेद हे नसानसांमध्ये गुंतलेलं होतं, मुरलेलं होतं. त्याच्यामुळे मी 2010ला माधवबाग जॉईन केलं. 2010 पासून तर टिल डेट मी माधवबाग मध्ये आतापर्यंत काम करत आले. आणि आयुर्वेदामधनं मी लोकांना त्यांचे आजार कसे बरे होतील याचं मार्गदर्शन करत आले. आणि एक थोडासा जो काही गायनेक केलेलं होतं त्याच्यामुळे थोडासा प्लस पॉईंट मला असा आला की आयुर्वेद करता करता जिथे जिथे महिला येतात आणि स्वतःचे प्रश्न काही सांगतात तिथे मला आयुर्वेदातनं याला खूप जास्त चांगल्या रीतीने उत्तर देता आलं आणि त्यांचे आजार बरे करतात. अगदी खूपच छान. या वैद्यकीय शिक्षणादरम्यान तुम्हाला सगळ्यात मोठी आव्हानं कोणती आली? बघायला झालं तर मी एक आर्मी ऑफिसरची मुलगी. आर्मीचा जॉब म्हटला की प्रत्येक 3 किंवा 4 वर्षानंतर पोस्टिंग येते. त्यामुळे बाबा हे प्रत्येक वेळेस पोस्टिंगवर असायचे. मग आई, माझी एक छोटी बहीण आणि मी, आई म्हटली की नाही, मुलींचं शिक्षण ही पहिली प्रायोरिटी. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं, पुण्यामध्ये त्या शिक्षणासाठी आमच्यासाठी थांबलं. प्रत्येक गोष्टीला कुठे काही करायचं असेल तर युजली कसं असतं, बाबा पुढे घेऊन जातात, सगळं काही करतात. पण तिथे आईचा सपोर्ट होता. तो थोडासा एक बॅक आपण म्हणूया की बाबा तिथे सपोर्टला नव्हते. बट टिल माझा BNS होईपर्यंत माझी आई हा माझा बॅकबोन होती. आणि तिने मला प्रत्येक क्षेत्रामध्ये तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे सांगितलं. बाबा प्रत्यक्षात जरी नसले तरी त्यांचे आशीर्वाद होते. बरोबर असतील. आयुष्यात आणि या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमची सगळ्यात मोठी प्रेरणा कोणती आहे?
वैद्यकीय क्षेत्रात सगळ्यात मोठी प्रेरणा मी आता खरंच सांगायचं म्हणेल तर मी जिथे काम करते माधवबाग, ह्यांचे जे डॉक्टर रोहित साने आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला लगेच जाणवेल की काय ही व्यक्तिमत्व आहे. बघायला गेलं तर एकदम असे बारीक दिसणारे, कोणी म्हणणार नाही की हे एवढे मोठे व्यक्तिमत्व आहेत. स्वतः MBBS असून आयुर्वेदासाठी ते इतके सुंदर उपक्रम चालवतात. माधवबागचे CEO आहेत, स्वतः MBBS आहेत, पण ती प्रॅक्टिस आयुर्वेदाची करतात आणि आयुर्वेदाला त्यांनी इंटरनॅशनल लेवलवर नेऊन पोहोचवलं आहे. माधवबागचे कितीतरी असे प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये पेपर्स प्रेझेंटेशन म्हणतो, 300-400 पेपर प्रेझेंटेशन फक्त माधवबागचे आयुर्वेदातनं आपण डिस्कस कसा बरा करतो होतं. म्हणून मला ना त्यांच्याकडे बघितल्यावर एकच वाटतं की आपण व्हायचं ते डॉक्टर रोहित साने सर. अरे रोहित साने सरांना खरंच त्यांच्या कामाला सलाम. आता नवीन पिढी जी आहे ही जास्त कल त्यांचा इंजिनिअरिंग किंवा MBBS होण्याकडे असतो, पण तुम्ही आपल्या या नवीन पिढीला आयुर्वेदाबद्दल काय सांगाल की त्यांनी हे आयुर्वेद क्षेत्र निवडावं असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही जर बघितलं असेल ना तर टिल कोविड आहे ना सगळं असंच तुम्ही जसं म्हणताय तर नॉर्मल होतं. बट कोविडमध्ये जेव्हा तुम्ही बघितलं ना तर कोविडमध्ये ना जिथे कुठे ॲलोपॅथी कमी पडत होती तिथे आयुर्वेदाने पुढे साथ दिलाय. आणि मी स्वतः बघितलेलं आहे की जिथे जिथे मी स्वतः कोविडमध्ये त्याच्यावर मला सांगायला खूप आनंद होईल की मी इतक्या वर्षाची जी प्रॅक्टिस केली त्याच्यामध्ये कोविडमध्ये माझा एकही पेशंट दगावला नाही. जो की मी कार्डियक पेशंट ट्रीट करते, डायबेटिक पेशंट ट्रीट करते, हायपरटेन्सिव्ह पेशंट ट्रीट करते की जी कोविडमध्ये रिस्क फॅक्टर्स होते आणि ज्यांना रिस्क फॅक्टर्स होते त्यांची डेथ हे लवकर झाली. बट बिकॉज ऑफ आयुर्वेदा हे पेशंट माझे छान राहिले. सो मला एवढंच सांगायचं की जिथे जिथे तुम्ही म्हणाल की नाही ॲलोपॅथीच काम करते तर तिथं आयुर्वेद पहिला काम करतं. आणि आयुर्वेद ही आपली प्राचीन संस्कृती आहे. तुम्ही बघितलं गेलं असेल तर वाग्भट, चरक, सुश्रुत हे आयुर्वेदातले आपले आद्य ग्रंथ आहेत. तुम्ही जर MBBS सर्जरीचं बुक काढला तर सर्जरीच्या बुकवरच्या पहिल्या पेजवर असं लिहिलं आहे सुश्रुत युक्त, म्हणजे सुश्रुत यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे तेही त्याला आद्य आहेत, आद्य आचार्य म्हणून त्यांना गणलं जातं. सो हे आपलं जर आपली मूळ संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे. आणि आता जर बघितलं तर आयुर्वेद हे ऍज कम्पेअर टू ॲलोपॅथी सेम ह्याच्यावर चाललेलं आहे. आणि इंटरनॅशनली पण आयुर्वेदाला खूप जास्त स्कोप आजकाल मिळत आहे. तर मी नक्की सगळ्यांना सांगेल की आयुर्वेद नक्की आपण. आणि नेहमी नॉर्मली कसं लोकांचं असतं की आयुर्वेद म्हणजे वेळ लागतो आपल्या उपचाराला आणि ॲलोपॅथी म्हणजे गोळी घेतली चला बरं झालं. तर या दोघांचा फरक तुम्ही आम्हाला समजावून सांगाल का? बरं, नक्की सांगेल. बघा आता काय होतं, आयुर्वेदाकडे जर कोणी आला तर त्याच्या डोक्यातलं पहिल्यापासून ठरलेलं असतं की नाही इकडे गेलो ना म्हणजे मला लगेच काही बरं वाटणार नाही. ॲलोपॅथीत गेलं, डोकं दुखतंय, ताप आलाय, क्रोसिन घेतलं आणि तासात बरं. तुम्ही ज्या वेळेस आयुर्वेदाकडे येता त्यावेळेस तुमची कंडिशन कशी असते हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. जर का तुम्ही सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलात की आता मला ताप येतोय, मी क्रोसिन न घेता आयुर्वेदाने सांगितलेले उपाय जर केले तर मी तुम्हाला आता सांगू शकते 6 ते 8 तासात तुम्ही पण बरे होता. पण फक्त हेच आहे की तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये आयुर्वेदाकडे येता. जर तुम्ही इनिशियल कंडिशन मध्ये आयुर्वेदाला येत असाल ना तर 100% आयुर्वेद त्याला मदतच करतो आणि त्यातनं हा पेशंट बरा होतच असतो. अजून एक साधं उदाहरण देते, डायबिटीस. मी आता इतके 15-16 वर्ष डायबिटीस साठी पेशंट भरपूर बघितले. एक पेशंटचं उदाहरण सांगते. पहिल्यांदा आली, सुरुवात होती, डायबिटीस कळालं, शुगर होती 600. अरे बापरे, 600 म्हटल्यानंतर घाबरून जायला. पण त्यांचा विश्वास आयुर्वेदावर होता, त्यांचा विश्वास माझ्यावर होता. त्यांनी माझ्याकडनं ट्रीटमेंट सुरू केली. HbA1c हा एक क्रायटेरिया असतो डायबेटिक पेशंट मध्ये, तुमची शुगर किती आहे बघण्याचा, तो 16 होता. 16 म्हणजे शुगर 600. मी त्यांना जशी ट्रीटमेंट सुरू केली, एका महिन्यामध्ये तो 12, दुसऱ्या महिन्यामध्ये 9, तिसऱ्या महिन्यामध्ये 7 की 3 महिन्यामध्ये त्या व्यक्तीचं शुगर नॉर्मल आलेली होती. आणि सांगायला मला अजून आवडेल की आपण म्हणतो की साखर खाल्ली की शुगर वाढते. त्या पेशंटला मी 75 मिलीग्राम ऑफ शुगर देऊन GTT टेस्ट म्हणतात ती करून घेतली आणि ती तिची निगेटिव्ह आली. म्हणजे 3 महिन्यात ती फिमेल जी होती ती डायबिटीस पासून मुक्त झाली. हा आयुर्वेदाचाच परिणाम आहे. सो आयुर्वेद तुम्ही जेव्हा छान पद्धतीने वापराल रिझल्ट तुम्हाला नक्की दिसतात. प्रेक्षकांना अगदी उपयुक्त माहिती दिली तुम्ही, तर छान. तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांच्या सोबत तुमच्या घडलेला एखादा चांगला असा छानसा आठवणीतला किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. हा नक्की सांगेल. एक एमर्जन्सी कंडिशन मी तुम्हाला आता सांगायची इच्छिते. एक पेशंट होते, जुने पेशंट होते, ॲलोपॅथी वगैरे सगळं चालू होतं. नेहमीप्रमाणे माझ्याकडे पंचकर्माला आले सगळं काही. जेव्हा ते माझ्याकडे आले मी ECG काढला. यू वोंट बिलीव्ह त्यांचा हार्ट रेट होता 180. इट्स अ इमर्जन्सी कंडिशन.
पूर्ण अंग थंड पडलं होतं. ईसीजी केलं, काय करावं, 2 मिनिटं फक्त शांत बसले आणि विचार केला की ह्याच्यामध्ये जे काही आपण करू शकतो. सो ॲलोपॅथीमध्ये पण हे सांगितलेलं आहे की इट्स अ कॅरोटिड मसाज. तो कॅरोटिड मसाज मी 10 मिनिटं तिथे दिला. त्याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये त्यांचं पल्स रेट नॉर्मल आला, त्यांचा ईसीजी नॉर्मल आला आणि त्यांची फुल बॉडी ही वॉर्म झाली, की जे इमर्जन्सी कंडिशन होती जिथे इमिजिएटली तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट होता. पण हे कसं झालं की त्याच्याबरोबर आम्ही थोडंसं आयुर्वेदाचे जे औषध होतं ते दिलं होतं आणि त्याचा दोन्हीचा इफेक्ट असा आला की त्यांचं इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन विदिन 10 मिनिट्स आपल्याला थांबवता आलं. मी जेव्हा त्यांना ॲलोपॅथी डॉक्टरांकडे त्यांच्या नेहमी जायला सांगितलं तेव्हा त्यांना सांगितलं आता काही गरज नाही, तुम्ही तुमची रुटीन चालू ठेवा. सो हा एक खूप वेगळा अनुभव होता की जो इमर्जन्सी पण आपण छोट्याशा क्लिनिक मध्ये हँडल करू शकतो. तुम्ही तुमच्या वैद्यकीय प्रॅक्टिस सोबतच अनेक दुसरे वैद्यकीय उपक्रमही चालवतात असं मी हो नक्कीच. मी गेले 16 वर्ष जे माधवबागमध्ये काम करते तिथे आम्ही ना बऱ्यापैकी फक्त पेशंट बघणं, पेशंटला ट्रीट करणं तेच आलं. पण काय होतं, जर का तुम्हाला ना अवेअरनेस नसेल एखाद्या गोष्टीचा तर ते आपल्याला त्याच्याविषयी कळतच नाही पुढे काय झालं. सो पहिल्यांदा आम्ही ना अवेअरनेस लेक्चर सुरुवात केली. तुम्हाला सांगायला आवडेल की मी भरपूर म्हणजे पुण्यात जेव्हा मी सुरुवात केली होती पुण्यापासून तर तिथे आतापर्यंत 500 ते 1000 मिनिमम अवेअरनेस लेक्चर दिलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. मग स्कूल असेल, कुणी नगरसेवक आपल्याकडे येतात की आमचे असे प्रोग्राम आहेत मॅडम तुम्ही तिथे या, किंवा छोटे कॅम्प असतात आम्ही ते करत असतो. इथे पण माझ्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये पण मी छोटे छोटे कॅम्प करते की जिथे बाहेर तुम्ही गेला तर 3 आणि 4000 रुपये लागतात, तिथे एकदम माफक किमतीत म्हणजे जेवढा खर्च असेल तेवढा ह्याच्यात ब्लड कॅम्प पण आम्ही चेक करत असतो, आय चेकअप करत असतो, डेंटल चेकअप करत असतो. आणि अवेअरनेस म्हणजे जर आज पण तुम्ही म्हटलात आणि इथे कोणी जर ऐकत असेल की मामा आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही आमच्याकडे या, तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट, आम्ही त्याच्यामध्ये काही कॉस्टिंग घेत नाही, तिथे जाऊन अवेअरनेस सेशन देतो. तुम्ही कसं राहायला पाहिजे ते शिकवतो, त्याच्याबरोबर काळजी कशी घ्यायची ते पण शिकवतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला यापुढे कसं राहायचं त्याविषयी पण मार्गदर्शन करतो. हे आमचे उपक्रम नेहमी चालू असतात. जसं आपण पिक्चर मध्ये बघतो जसं की आधी पैसे भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही उपचार करू, तसं नाही. तसं प्रेक्षकांना अगदी सांगू इच्छिते की यांनी जी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर जी शपथ घेतली असते की पेशंट आधी आरोग्याची सेवा, ते तुम्ही तो तुमचा वसा तुम्ही तसाच अगदी छान चालवत आहात. आता तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो असा की या वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिला म्हणून तुमचा अनुभव कसा आहे, तुम्हाला काय अनुभव आले एक महिला म्हणून? महिला म्हणून आहे ना खरं सांगेल तर खूप छान अनुभव आहे. जेव्हा पहिला बघायला जायचं की खुर्ची डॉक्टर जे म्हटले की तिथे एक फिमेल बघणं फार क्वचित असायचं, पण आज जर बघितलं तर जसं आपण म्हणतो ना महिला ही पुरुषाच्या बरोबर जाते तसं वैद्यकीय क्षेत्रात पण पुरुषाबरोबर महिला आलेल्या आहेत. आणि मला सांगायला अजून माधवबाग आमचं असं इन्स्टिट्यूट आहे की जिथे 80 ते 90% महिला आहेत, ज्या प्रत्येक क्लिनिक मध्ये एक महिला हे पूर्ण क्लिनिक चालवते. आणि असे आमचे माधवबागचे 300 ते 350 क्लिनिक ऑल ओव्हर इंडिया आहे, असं नाही की फक्त महाराष्ट्रात आहेत. सो महिला म्हणून जेव्हा मी इथे बसते मला येणारा जो काही पुढचा पेशंट म्हणूया आपण किंवा नातेवाईक म्हणूया खूप चांगल्या पद्धतीने ते आपल्याशी बोलतात. आणि एक आहे की महिला असली ना की आपण ना एक म्हणतो ना की एक भावनिक जोड पण इथे थोडी जोडली जाते. मग तिथे जर का डॉक्टरकडे गेल्यानंतर 2 मिनिटात उठणारा जो पेशंट असतो तो माझ्या बरोबर आज मी बघितलेला आहे मिनिमम 15 मिनिटं बोलल्याशिवाय माझ्याकडनं उठत नाही. सो ही भावनिक जोड पण छान आहे की ज्याच्यामुळे मला त्यांचा आजार बरा करायला खूप मदत होते आणि ते लवकर बरे होतात. आज नवरात्री आहे आणि नवरात्री निमित्त आपल्या महिला प्रेक्षकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ओके, नक्कीच सांगते. आज आपण बघतो की महिला आज घरामध्ये आपले आई आहेत, वडील आहेत, सासू सासरे असतील, मुलं असतील, नवरा असेल, सगळे घरातले असतील. आपण काय करतो की त्यांना आजारी पडलं की नका चला जरा आपण दवाखान्यात जाऊ, औषध घेऊ, सगळं काही करू, त्यांची आपण व्यवस्थित काळजी घेतो. पण मला आता फक्त तुमच्याकडनं एक उत्तर हवंय की तुम्हाला आजारी झाला, तुमचं डोकं दुखतंय, पोटात दुखतंय किंवा असं काहीतरी दुखतंय, किती वेळा तुम्ही लगेच दवाखान्यात गेलात? मला खरं उत्तर सांगायचं, कधीच उत्तर खरं येत नाही. महिला म्हणून मी सांगते की नाही चला एक गोळी घेतली बरं वाटतं असंच आपण हेच होतं. सो मला फक्त तुम्हाला हेच सांगायचंय की पहिलं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. दुसरी गोष्ट, आज माझं आरोग्य जर बरोबर असेल तर ते मला व्यवस्थित ठेवलं पाहिजे, मी निरोगी राहिली पाहिजे जेणेकरून मला माझं सांभाळायचंय घर, माझी मुलं, माझा संसार बघायचा. त्याच्याबरोबर मी स्वतःला थोडासा फक्त 15 मिनिटं वेळ द्यायचा. तो कसा, एक साधं उदाहरण देतो. तुम्ही घरामध्ये काम करत असता, घरामध्ये काम करता करता जे काही तुमचं घर असेल 15 मिनिटं मुद्दामून आहे ना कोणतंही काम करण्यासाठी फिरायचं, पण ते उपाशी पोटी.
अच्छा, पहिलं हे नाही जमत आहे. दुसरं, आपण कुठेही राहत असेल तिथे पायऱ्या असतात, एक 15 मिनिटं पायऱ्या वर खाली करायच्या. ओके. तिसरं, जर आपण मुलांना सोबत सोडायला शाळेत जातो किंवा भाजी आणायला जातो किंवा काय, हे आहे ना मुद्दामून सकाळच्या टाइम मध्ये करायचं, जेणेकरून आहे ना मी 15 ते 20 मिनिटं चालेल. ह्याने काय होणार आहे, तुमच्या हृदयाचा व्यायाम होणार आहे, तुमचं हृदय सशक्त बनणार आहे, की इन फ्युचर जरी कधी तुमच्या हृदयाला काही प्रॉब्लेम होणार असेल तरी त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता, कारण त्याची तयारी तुम्ही अगोदर करून घेतली असते. म्हणून मी नेहमी माधवबागमध्ये प्रॅक्टिस करत असते त्यावेळेस लोकांना नेहमी सांगते, हार्ट अटॅक ही नाही तुमची परीक्षा असते. त्या परीक्षेत तुम्ही पास होताय की फेल होताय हे तुमच्यावर अवलंबून असतो. परीक्षेची तयारी आपल्याला अगोदर करावी लागते, ज्यावेळेस परीक्षा पेपर लिहायला जातो त्यावेळेस नाही. सो नेहमी लक्षात ठेवा, सकाळी मिनिमम 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास उपाशी पोटी फक्त चालणं, हा जरी व्यायाम आपण आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना जरी सांगितलं तरी तुमचं आरोग्य हे नेहमी उत्तमच राहील. धन्यवाद. आमच्या महिलांसाठी अगदी खूप उपयुक्त आणि मोलाचा सल्ला दिला तुम्ही. आज नवरात्री निमित्त तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वसई न्यूज लाईव्ह चॅनलला वेळ दिला आणि मुलाखत दिली, त्याबद्दल चॅनल तर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी पण दिलीप डाबळे सरांचं खूप आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्यासाठी संधी दिली आणि माझं थोडंफार मत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.